नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। एमपीएससी आयोगाचं 3 एप्रिल 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा 2023 जे आहे सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी जो ऑप्टिंग आउट सुविधेबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। जाहिरात क्रमांक 70/2023 जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेतील सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील 164 पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे उमेदवाराकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहे। तर सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवाराच्या दाव्यामध्ये शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्याकरताचा आयोगाची वेबसाईट जी आहे ते mpsc.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटी या मेनूमध्ये जाऊन तुम्हाला प्रोसेस करायची। ऑप्टिंग आउट या ऑप्शनसाठी तुम्हाला 4 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2024 पर्यंतचा वेळ दिला जाणार आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्याच्या ऑप्टिंग आउट ऑप्शन नक्कीच सिलेक्ट करा, कारण की तुमचे मित्रमंडळी बहीण भाऊ जे स्पर्धा परीक्षा करत आहेत तर त्यांना त्या जागेवर क्लेम करता येईल। तर हे होतं एमपीएससीचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या। धन्यवाद।